तर मित्रांनो, आज महाशिवरात्र असल्यामुळे आम्ही आलो होतो नीलकंठेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी अजय आणि मी. कारण की आज आमचे 2 दोस्त आहे ना राहून गेले, शेखर आणि शुभम. कारण की त्यांना काम असल्यामुळे यायला काही जमलं नाही. म्हटलं ठीक आहे आपण तरी दर्शन घेऊ. तेवढ्यात माझे फॅन्स भेटले, बोलले मला खूप दिवसापासून फॉलो करतो म्हणे, मला पण ब्लॉगमध्ये घ्या म्हणे. म्हटलं ठीक आहे तुम्हाला सर्वांना ब्लॉगमध्ये घेणार मी. आणि मंदिर बघा खूपच सुंदर असं सजवलेलं आहे हे मंदिर. आणि आम्ही इथं नंदीचं दर्शन घेऊन पुढे निघलो. आणि अजय पण खूप खुश होता कारण की इथं क्लायमेट खूपच सुंदर होतं, असं खूपच भारी वाटलं. आणि घंटी वाजवून आम्ही दर्शनासाठी निघलो. गणपतीचं दर्शन घेतल्याच्या नंतर जसं आम्ही मंदिरात पोहोचलो ना, तर एकदम मन प्रसन्न झालं. कारण की आतमध्ये ना खूपच भारी सजावट केलेली होती. निवांत असं दर्शन घेतलं आम्ही भोलेनाथाचं. कारण की खूपच मन प्रसन्न झालं माझं तर आज दर्शन घेऊन. कारण की महाशिवरात्र होती आणि इथं बाहेर बी गर्दी खूप आहे. आणि इथं भव्य रक्तदान शिबिर चालू होतं भावांनो. तर अजय बोलला मला पण रक्त द्यायचं. म्हटलं देऊन टाक ना भावा, काही विषय नाही. सर्टिफिकेट भेटलं भावाला. रांगोळी खूप सुंदर अशी काढलेली होती. पालखी आली. पालखी आल्याच्या नंतर आपल्या भोलेनाथाची मूर्ती इथं मस्त ठेवण्यात आली आणि इथं आरतीची तयारी सुरू झाली. आरतीची तयारी सुरू झाल्याच्या नंतर आपल्या अजय भावाने बी आरतीचा मान घेतला, मी पण घेतला. आणि गर्दी तो खूपच होती. म्हटलं आता प्रसाद घेऊ आपण. प्रसाद घेतल्याच्या नंतर माझे इथं मित्र भेटले, बघू शकता तुम्ही. आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.